खामगावच्या जनुना तलावाच्या ओसाड काठाला आता नवी आणि निसर्गरम्य ओळख मिळाली आहे. एकेकाळी निर्जन आणि दुर्लक्षित असलेला परिसर आज नमो उद्यान या आकर्षक पर्यटन स्थळाच्या रूपाने नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे. पर्यावरण संवर्धन, पक्षी निरीक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संगम घडवणारे हे उद्यान आता खामगावच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा सौ अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उद्यानामुळे जनुना तलावाच्या दुसऱ्या टोकाचा संपूर्ण कायापालट झाला आहे. नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवत हिरवाईने नटलेले हे उद्यान नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. नमो उद्यानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे विकसित करण्यात आलेली बर्ड वॉचिंग संकल्पना. तलाव परिसरात 50हून अधिक प्रजातींचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणासाठी उभारलेला विशेष टॉवर आणि माहितीपर फलक पर्यटकांसाठी वेगळा अनुभव देत आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी होत आहे. याशिवाय धूळमुक्त वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, मुलांसाठी खेळण्याची सुविधा, दिव्यांगांसाठी रॅम्प, औषधी वनस्पतींचा विभाग आणि नैसर्गिक ओढ्याची आकर्षक रचना यामुळे हे उद्यान सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आदर्श ठरत आहे. सकाळी व्यायाम करणारे, संध्याकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबांसाठी हे ठिकाण आवडीचे बनले आहे. दरम्यान खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी नागरिकांना नमो उद्यान स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन केले आहे. जनुना तलावाच्या ऐतिहासिक वारशाला साजेसे हे उद्यान जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनोपचार न्यूज नेटवर्क, खामगाव.